खरं तर स्वर्गीय जितू 11 संघासाठी ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. आपण ज्या मित्रासाठी खेळतो त्या मित्रासाठी खरं तर एखादा या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये एखादा विजय प्राप्त करणं फार महत्वाचं राहील. स्वर्गीय जितू 11 संघ आपण बघतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदीप. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन. नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज गणेश. 38 सर्कलचं पहिलं षटक. पहिला बॉल गुडघा टेक तमाशा देख. सचिनच्या बॅट मधून अफलातून षटकार. थँक्यू. पहिल्या बॉलवर सुरुवात दमदार केले स्वर्गीय जितू 11 टीमचा कर्णधार अर्थात बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही पाहू शकाल सचिनला. यावेळेस मात्र हा देखील चांगला फटका, परंतु शतरक्षक बॉल खाली इथे सोडली जाईल. फलंदाजाला जीवदान खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सचिन या फलंदाजाला दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट करत असताना 2 फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. चला नेक्स्ट मॅच दोस्ती यारी दोस्ती 11 संघ आणि चरण 11 संघ दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी या नाणेफेक करण्याकरिता. यावेळेस मात्र फटका दमदार होता वाडीश लॉंग ऑफ मध्ये, परंतु शतरक्षक थोडासा फंबल झाला डीप मध्ये आणि झेल कुठेतरी ड्रॉप झाली आणि सचिन या फलंदाजाला पुन्हा एकदा जीवदान. चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅच जिंकायचं, एखादा विजय प्राप्त करायचा असेल तर बॅटिंग देखील तितकीच महत्वाची करावी लागेल. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. यारी दोस्ती संघाचा कॅप्टन चला लगेच या ठिकाणी या. तसेच चरण 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. लगेच सॉरी दोस्ती 11 संघाचा कॅप्टन या ठिकाणी लगेच यायचं. दोस्ती 11 संघ चला नाणेफेक त्या ठिकाणी करून घ्या. विनायक आला या ठिकाणी तुमचंच. संदीप पुन्हा एकदा तयार. फुल टच बॉल त्यावर फटका कमालीचा. गणेशच्या बॅट मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा बिग षटकार. यस धन्यवाद अडीजे. नाणेफेक कोण जिंकलं? दोस्ती 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथमदा स्वीकारले. फिल्डिंग बॅटिंग साठी इन्व्हाइट केले टीम चरण 11 संघाला. यावेळेस मात्र फटका कमालीचा आहे. सचिनच्या बॅट मधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जात असताना 6 धावांसाठी बिग बिग ब्लास्ट षटकार. यस डीजे थँक्यू. गोलंदाजाचं नाव सुरेश. सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरत असताना सचिनच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
एस डीजे फुलटॉच बॉल, हा देखील फटका चांगला आहे. सचिनच्या बॅट मधनं व्ही शेप मधून येतोय दर्जेदार चौकार. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जितू 11 संघाची बॅटिंग यावेळेस मात्र धुवाधूर होते. हलकासा पुश केलाय, फक्त स्टेअर केलाय बॉलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला अडवणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. यावेळेस सुरेशच्या गोलंदाजीवर खरं तर प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलीच कमालीची बॅटिंग दाखवत असताना स्वर्गीय जितू 11 संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल सुरेश या गोलंदाजाचा अगदी पुढ्यात टाकला होता. या बॉलवर प्रत्युत्तर चांगलंच दिलंय. समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये बॉल खरं तर अडवण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव घेतली जाईल. एक या धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावर. शॉर्ट बॉल, त्यावर फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग, बॉल चाललाय वन बाउन्स, सीमा पार, 4 धाबा. अजूनही 9 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये धाव फलक जाऊन पोहोचला आहे 37 या आकड्यावर. अजूनही 9 धाव संख्येची गरज आहे. यारी दोस्ती संघ फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय जनार्दन. पहिला बॉल हलकासा पुश केलाय. 9 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. खरं तर गणेशच्या बॅट मधनं षटकार पाहायला मिळेल का, की सचिन षटकाराने मॅच फिनिश करेल, हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल आहे, त्यावर फटका ऑन साइडला खेळायचा होता. मॅच महत्वाचे. स्वर्गीय जितू 11 संघ मॅच महत्वाचे. टाइम आणि वेळ खरं तर सर्वांना महत्वाचा असतो. त्यासाठी मॅच जिंकायची असेल तर 9 धावसंख्येची गरज आहे. हे तुम्हाला डिपेंड करायचे, डिपेंड करणं फार महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 9 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल डॉट आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय जनार्दन चांगली कामगिरी करत असताना यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गणेशच्या बॅट मधनं प्रॉपर टायमिंग, मिड विकेट रिझन मधून ठोकलाय षटकार. एस थँक्यू डीजे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 43. अजूनही 15 बॉल मध्ये खरं तर 3 धाव संख्येची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग चांगली या ठिकाणी पाहायला मिळते गणेशच्या बॅट मधनं. इथे हा देखील चांगला बॉल. गोलंदाजाचा विचार केला तर जनार्दन आपली चांगली गोलंदाजी दाखवतोय. खरं तर या बॉलवर षटकार चौकार आला असता, परंतु चांगली बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेस देखील डॉट बॉल. अजूनही षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच हा बॉल खरं तर महत्वाचा असेल. यावेळेस हा देखील डॉट. नक्कीच बॅट्समनला खरं तर विनंती असेल, आपण जी आपली बॅटिंग आहे ती दाखवायची असते. मॅच कशी खेळणं हे जर शिकायचं असेल
तर टेनिसमध्ये प्रत्येक ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जाईल की बॅटिंग कशी करावी कोणत्या बॉलवर. गणेश, आपण एक खेळाडू चांगले आहेत, खेळाडू वृत्ती कशी असते ही आपल्या स्वतःकडे असली पाहिजे आणि ती दाखवणं फार महत्त्वाचे असते. इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमा पार, विजयाचा शंखनाद करणारा इथे येतोय चौकार. स्वर्गीय जितू 11 संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन स्वर्गीय जितू 11 संघ. तसं हार्ड लक टीम दोस्ती 11 संघ. यारी दोस्ती संघ. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने एंटर व्हा. आजच्या दिवसातील शेवटची